हे फ्लावर घेतलेला आहे मस्तपैकी मी. आपण नवीन पद्धतीने भाजी करून बघू. कट करून स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचं. आता हे फ्लावर आपण चिरून घेतलेली आहे. ह्याच्यावर मीठ घालू थोडंसं गरम पाण्याने धुवून घेऊ टाकून. फ्लावरला लागणारं साहित्य आपण तयार करून घेऊ. आता हे अद्रक लसूणची पेस्ट कुटून घेतली आपण. आता कांदा चिरून घेऊ. कांदा टमाटो अद्रक लसूण सगळं आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ आपण हिला. थोडंसं खोबरं पण टाकू. खोबऱ्याची तुकडे टाकू 2-4 आता ह्याच्यात. हे आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेले अद्रक लसूण पेस्ट टाकू. आणि आपण मिक्सरच्या जारमध्ये प्युरी टाकून घेऊया. मसाला आता आपला झालेला आहे. याच्यामध्ये ते घालून घेऊ आपण फ्लावरमध्ये. नुसती फ्राय करायची आपल्याला, पाणी वगैरे घालायचं नाही. घालून घेतलेली ह्याच्यामध्ये हळद घालू, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, आवडीसारखं टाका. मी 2-3 चमचे टाकते, आमच्यात तिखट लागते. मीठ घालायचे. थोडासा गरम मसाला टाकू. थोडासा किचन किंग टाकू. हलवून घेऊया. ती मोठी मोठी चिरायची फ्लावर, खूप मऊ पडते. तर याला झाकून ठेवू थोडंसं 5 मिनिट. तेल सुटतं याला झाकायचं. याच्यावर ताट झाकून घेऊ आपण. आता झालं असेल आता आपलं फ्लावर. बघा छान झालं. आपण पाणी घातलं नव्हतं मध्ये, मिठाला पाणी सुटते. मीठ घातल्यामुळे पाणी झाले. मस्त फ्राय झालंय. आता गॅस बंद करून घेऊ आपण.